ठाणे सिव्हिल रुग्णालयात मॅमोग्राफी मशीन सुरू. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान आता ठाण्यातच शक्य. स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि प्रचलित आजार आहे, पण वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार शक्य आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल नुकतेच डिजिटल मॅमोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्तनाच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली तपासणी करण्यासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये धावपळ करण्याची गरज नाही. या नव्या सुविधा विभागाचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर सचिन घोलप, डॉक्टर अविनाश पडळकर आदी विविध विभाग प्रमुख आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. मॅमोग्राफी ही एक खास प्रकारची एक्स-रे तपासणी आहे, जी स्तनांमध्ये होणारे बदल, गाठी किंवा कर्करोगाचे प्रारंभिक संकेत ओळखण्यास मदत करते. ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते आणि त्यामध्ये फारसा त्रास होत नाही. ठाणे सिव्हिल सामान्यतः 50 ते 74 वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. या वयोगटातील महिलांनी दर 2 वर्षांनी मॅमोग्राफी करून घ्यावी, तसेच आरोग्य तज्ज्ञ सुचवतात. 40 ते 49 वयोगटातील महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणीचे अंतर व गरज ठरवावी. या मॅमोग्राफी यंत्रामुळे आता ठाणे आणि परिसरातील महिलांना योग्य वेळेत व कमी खर्चात स्तन कर्करोगाची तपासणी मिळणार आहे. पूर्वी अशा तपासणीसाठी महिलांना खाजगी अथवा मुंबईतील रुग्णालयात जावे लागे, जे वेळखाऊ आणि खर्चिक होते. आता ही सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने सामान्य महिलांनाही तात्काळ व मोफत तपासणीचा लाभ घेता येईल, असे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले.